सांगितलं हे तर तुम्ही गीतेवरचं व्याख्यान केलं, तुमचा अनुभव काय? आणि त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराजांनी कोणता ग्रंथ लिहिला? अमृत अनुभव. अनुभव अमृत. ज्ञानोबारायांच्या भाषेत आहे, ज्ञानदेव म्हणे श्रीमंत. हा अनुभव अमृत ग्रंथ. जे हे अनुभव अमृत सेवोनी जीवन मुक्त हेची होतो. ज्ञानदेव म्हणे श्रीमंत, हे अनुभव अमृत सेवोनी जीवन मुक्त हेची होतो. तर अनुभव अमृत अनुभवात आपल्याला काय सगळा अमृतानुभव सांगायचा नाही, पण अमृतानुभवात किती श्लोक आहेत, किती ओव्या आहेत, किती प्रकरण आहेत, थोडासा विचार आपण सांगून एक एक ओवी प्रत्येक प्रकरणातली पाहून पुढे जाऊ. तसा तर अमृतानुभव हा स्वतंत्र सांगण्याचा ग्रंथ आहे. 10 प्रकरणं लिहिली. पहिलं प्रकरण आहे शिवशक्ती समावेश. याच्यामध्ये जगत कारणाचा विचार केला आणि अभिन्नपणे जगत कारणाला नमस्कार केला. कोणता राग चाललाय मला वय म्हणायचा? ऐशी ये निरुपाधिके जगाची जे जनके, ते वंदिली मी आमुळिके देवो देवी. या अमृतानुभवातली पहिली ओवी. ऐशी ये निरुपाधिके जगाची ये जनिके, ते वंदिली मिया मुळिके देव आणि देवी. नुसता देव सुद्धा कारण नाही, नुसती देवी सुद्धा कारण नाही. दोघं कारण आहेत बरं का. प्रकृती कारण नाही, पुरुषी कारण नाही. ही सगळी सृष्टी निर्माण होण्याकरता नुसता पुरुष असून चालत नाही, स्त्री असून चालत नाही. दोघं एकत्र आले तर सृष्टी. पण दोन जरी दिसत असले तरी ते एकच आहेत. दोघा एका सत्तेचे बैसणे, एकाच अधिष्ठानावर. परमात्मा एकच आहे, निर्गुण निराकार आहे, निरुपाधिक आहे. पण अशा परमात्म्याला जेव्हा सृष्टी निर्माण करावीशी वाटते किंवा तुमचं आमचं कर्म जे आहे फलभोग देण्याकरता उन्मुख होतं, तेव्हा परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी संकल्प निर्माण होतो. एकले नकंठेची म्हणून आयेने 14 भुवने. त्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी परमात्मा आपल्या शक्तीच्या द्वारे शक्तीचा अंगीकार करतात. परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी माया मानावी लागते आणि मग ईश्वर भाव प्राप्त होतो. ईश्वर आणि माया यांच्याद्वारे हे सगळं सृष्टी निर्माण होते. पण ईश्वर भाव हा सुद्धा कल्पित आहे, माया ही कल्पित आहे. खळ अधिष्ठान निरुपाधिक चैतन्य परमात्मा तो खरा आहे. म्हणून या शिवशक्तीला वंदन करत असताना ज्ञानोबाराय शेवटच्या ओळीत वंदन करतात. ज्ञानोबाराय म्हणतात, सांडोनी मीठपणाचा लोभो, मिठे घेतला सिंधुत्वाचा लाभो, तैसा अहम देवोनी शंभू शांभवी झालो. शिवशक्ती समावेशे नमन केले म्या ऐसे, रंभा गर्भ आकाशे रिगाला जैसा. रंभा गर्भ म्हणजे केळीचा गाभा आहे. त्या केळीची सोपटं काढत गेला मनुष्य. मला केळीचा गाभा बघायचा. कसा आहे केळीचा गाभा? जसं चंदनाच्या आत चंदनाचा गाभा असतो, ते वरचं काढत काढत चंदनाचा गाभा मिळतो. तसं केळीचं एक सालपट काढलं, दुसरं सालपट काढलं, तिसरं सालपट काढलं, शेवटी काय शिल्लक राहिलं? ते काही शिल्लक राहत नाही बरं का. मग काही शिल्लक राहत नाही असं नाही, काही शिल्लक राहत नाही हे ज्याला कळतं तो शिल्लक राहतो. मग दुसऱ्या अध्यायात पहिल्या त्या ठिकाणी शिवशक्ती समावेशन सांगितलं. दुसऱ्या प्रकरणात हे ज्ञान करून देणारे गुरु आहेत त्यांचं वर्णन केलं. मोडोनी माया कुंजरू, मुक्त मोतियाचा वोगरू, जेवविता सद्गुरु, निवृत्ती वंदू, कैवल्य कनकाची दाना, जो न कडशी थोरा साना. मदत करा ज्यांचा पाठ असेल त्यांनी म्हणा. द्रष्ट्याचे आदर्शना पाडा उजो. काय गुरूंचं वर्णन केलं? मोडोनी माया कुंजरू, मुक्त मोतियाचा उगरू. ज्ञानोबारायांनी दुसऱ्या प्रकरणामध्ये गुरूंचं वर्णन केलं. तिसऱ्या प्रकरणामध्ये ज्ञानोबारायांनी
वाचारून परिहार सांगितलाय. अहम ब्रह्मास्मी ही वाचा गुरूंनी दिली, तत्वमसी वाक्याचा बोध गुरूंनी केलाय, परंतु ती सुद्धा शिल्लक राहता कामा नाही. गुरुवरी ते उदाहरण सांगत असतात. एका मनुष्याला काटा मोडला आणि काटा मोडला म्हणून तो काटा काढण्याकरता त्याने दुसरा काटा आणला. पहिला काटा काढला आणि दुसरा ज्याने काढला तो काटा वरच्या खिशात ठेवला. म्हटलं हा काटा चांगला आहे. तसं मी देह आहे ही वृत्ती घालवण्याकरता मी ब्रह्मा ही वृत्ती गुरूंनी आपल्याला दिली, पण ती सुद्धा जावी लागते. तू का म्हणे अहम ब्रह्म, सांगा द्रुपद. द्रुपद सांगा. आडये उणे दिभ्रम, वर्णन केलं तिसऱ्या प्रकरणात. जिती जिती अविद्या ऐसी अन्यता बोधे ते बोधा ते गेवसी, तेची यथा बोधेसी निमालेनी उठी, परी जिती ना मेली अविद्या हे झाकळी, बंधी मोक्षी घाली बांधोन्या. एक जिवंत अविद्या आणि एक मेलेली अविद्या. मेलेली अविद्या कोणती आणि जिवंत अविद्या कोणती? मेलेली अविद्या म्हणजे मी देह आहे, ती घालवण्याकरता गुरूंनी अविद्या दिली, जिवंत अविद्या. अहम ब्रह्मास्मी, जिवंत अविद्या. पण मी ब्रह्म आहे ही वृत्ती चालत नाही परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी, कारण ती सुद्धा बंध निर्माण करते. मनोनिज्ञान बंधू ऐसे, शिवसूत्राचे निमिषे मनितले असे सदाशिवे. ज्ञानोबाराय म्हणतात, म्हणून सदाशिवांनी ज्ञानाला बंध म्हटलं, ज्ञानम बंधा असं सूत्र आलं. म्हणून कशा करता मी एक एक सॅम्पल सांगतोय प्रत्येक प्रकरणातला, बरं का, सगळा अमृत अनुभव नाही सांगत. नंतर चौथं प्रकरण आहे, त्याच्यामध्ये सच्चिदानंद पदाचं वर्णन केलेलं आहे. शुद्ध ज्ञानाचं स्वरूप सांगितलंय. ज्ञानोबारायांनी शुद्ध ज्ञानाचं स्वरूप सांगताना फार सुंदर दृष्टांत दिलाय, ऐका. ज्ञानोबाराय म्हणतात, निरंजनी निदेला तो आणखी नाही देखिला, आपुलाही निमाला आठवू जया. एक मनुष्य निर्जन अशा अरण्यामध्ये जाऊन झोपला. आणखीन पुढच्याच ओळीमध्ये ज्ञानोबाराय म्हणतात, काळा मनुष्य आहे, अमावस्येची काळी रात्र आहे आणि काळ्या रानात जाऊन झोपलेला आहे. काळा राहे काळ वखा. काळा मुद्दाम का घेतलाय? कारण पांढरे कपडे घातला असता, थोडा गोरा असता तर दिसला तरी असता. काळा मनुष्य अमावस्येच्या काळ्या रात्री काळ्या रानात जाऊन गाढ झोपला. इतरांनी त्याला कोणी पाहिलं नाही, तो स्वतः झोपलेला आहे. इतरांच्या दृष्टीने तो आहे का? नाही. तो झोपलेला असल्यामुळे मी आहे ही वृत्ती त्याची आहे का? नाही. पण तो नाही का? कोणत्या स्वरूपात आहे? तैसे नाही किरणोहे ऐसे शुद्ध असणे आहे, जे नामनस आहे नाहीचे. जिथं नाही तर नाही, पण नाहीच्या सापेक्ष आहे ही वृत्ती नाही, असं शुद्ध आहे.
ज्ञातृज्ञ यावीन नुसधेची जे ज्ञान सुखा भरले गगन गाळी व जैसे. अशा प्रकारे सच्चिदानंद पदाचं वर्णन केलं 5व्या प्रकरणात. नंतर 6व्या प्रकरणात शब्द खंडन केलं. शब्दाचा उपकार आहे बरं का, पण शब्दसुद्धा परमात्म्यापर्यंत जाऊ शकत नाही. बापोपयोगी वस्तू शब्दो स्मरण ध्याने प्रसिद्धो पर्ययाही संबंधो नाही येथे. 7व्या प्रकरणामध्ये मग आता शब्द जर गेला तर अज्ञान तरी कुठून आणलं. अज्ञानाचं खंडन करून टाकलं. वास्तविक पाहता अज्ञान आहे का ज्ञान आहे हो. एक मनुष्य जोग महाराजांच्याकडे गेला आणि म्हणायला लागला, महाराज मी फार दुःखी आहे. महाराज म्हणले, तू दुःखी नाही, दुःखाला जाणणारा तू आहेस. महाराज मी फार उदास असतो आजकाल. उदास तू नाहीस, तू उदासीनतेला जाणणार आहेस. महाराज तुम्ही काय बोलताय हे मला काही कळत नाही, मी अज्ञानी आहे. म्हटले, बेटा तू अज्ञानी नाहीस, अज्ञानाला जाणणारा ज्ञानस्वरूप तू आहेस. जागृती ज्ञान आहे, स्वप्नात सुद्धा ज्ञानच आहे आणि गाढ असलेल्या सुषुप्तीत सुद्धा ज्ञान आहे. बरोबर आहे का? हो, सुषुप्ती ज्ञान आहे का महाराज? गाढ झोपल्यावर ज्ञान आहे. कशाचं ज्ञान होतं गाढ झोपल्यावर तुम्हाला? हा, मी सुखाने झोपलोय. झोपेत ज्ञान होतं तुम्हाला? हा, जाग झाल्यानंतर सांगतो मी सुखाने झोपलो होतो आणि काही जाणत नव्हतो, अशी स्मृती होते. आणि स्मृती जी असते ती अनुभवाची असते. मी काही जाणत नव्हतो हे ज्ञान तिथे होतं. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात अज्ञान नाही ज्ञानच आहे. म्हणून पुढच्या 8व्या प्रकरणामध्ये ज्ञानोबाराय म्हणतात, तैसे नावे अज्ञानाचे ज्ञानही नव्हे आम्हा लागी गुरुदेवे. किंबहुना श्री निवृत्ती ठेवलो असो जे स्थिती ते काय देव हाती वाचेची या. आणि म्हणून शेवटी जीवनमुक्तीचा आनंद कशा प्रकारे असतो, असा ज्ञानी मनुष्य असतो, जीवनमुक्त झालेला मनुष्य असतो. त्याने द्वैत दशेत जरी आला, व्यवहार जरी केला, विषय जरी भोगले तरी सुद्धा त्याचं विषय भोगणं हे भक्तीत जमाव. व्यापाराचे गाडे मोडताही अपाडे अक्रियेचे न मोडे पावलं जरी, असं वर्णन केलंय. किंवा असं वर्णन केलंय, द्वैत दशेचे अंगण अद्वैत ओळगे आपण भेद तव तव धुन अभेदाशी. कैवल्याही चढावा करी तसे विषय सेवा झाला भृत्य भज्य कालवा भक्तीच्या घरी. त्याने केलेलं विषय सेवन सुद्धा भक्तीत जमा होतं. भक्ती कशी काय होऊ शकते? ज्ञानोबाराय म्हणतात, देव देवळ परिवारू कोरोनी कीजे डोंगरू तैसा भक्तीचा व्यवहारू का न व्हावा. एकाच दगडामध्ये देव आहे, देऊळ आहे, त्या ठिकाणी नंदी आहे, भगवान शिव आहेत. ते लेणं आहे ना कुठे, वेरूळला कुठे, कैलास लेणं. तसं हा परमात्मा स्वरूप झालेला आहे. पण तरी सुद्धा की भक्ती सुखा लागी आपणची दोही भागी. कल्पित द्वैत करून भक्तीचा आनंद तो भोगत असतो. आणि शेवटी हा ग्रंथ तुम्ही कशा करता लिहिला? ज्ञानोबाराय म्हणतात, आवड पढियंते सदा तेची परिभोगी नवी नवी रुची. तसं काय ज्ञानोबाराय म्हणतात, मी सांगितलं नसतं तर काय आत्मा काय अप्रकाशित राहिला असता का? तो नित्य प्रकाश रूप आहे. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात, माझी वैखरी मौनाचेही मौन करी हे पाण्यावरी मखरी रेखिली जैशी. मी अमृतानुभवलीला म्हणजे काय केलं, पाण्यावर मगरीचं चित्र काढलं. अशी लीनता ज्ञानोबारायांनी घेतली. आणि शेवटी ज्ञानोबाराय म्हणतात, या अमृतानुभवाने काय सगळ्यांच्या जीवनामध्ये म्हणून ज्ञानदेव म्हणे अमृतानुभवी येणे सनुभोगी जे सने विश्वाचे. या विश्वामध्ये सन निर्माण होईल हा अमृतानुभव त्या ठिकाणी सांगितला. त्यानंतर ज्ञानोबाराय आता नेवास्यातून निघाले. नेवास्यातून जात असताना ज्ञानोबाराय पुनतांबे या गावी आले. पुनतांब्याला येत असताना त्या पुनतांब्यामध्ये चांगदेव महाराज समाधी लावून बसलेले होते. चांगदेव महाराज समाधीला गेलेले होते. आणि ज्या मंदिरामध्ये सगळी मंडळी आली तिथे काही प्रेतं पडलेली होती.
लिंबाच्या पानामध्ये प्रेत ठेवलेली होती. सडल्याचा थोडासा वास येत होता. मुक्ताबाई त्या ठिकाणी गेली आणि म्हणायला लागला, का हो, देवळात प्रेत ठेवण्याची तुमची कोणती पद्धत आहे? निळोबारायांनी लिहिलंय. ते म्हटले, तुम्हाला माहिती नाही का, आमच्या गावात फार मोठे योगी आहेत, ते आता समाधीत जाऊन बसलेले आहेत आणि बाहेर आल्यानंतर ते हाक मारतात, कोण आहे रे? कोण आहे म्हटलं की मेलेलेच आवाज देतात, जिवंत होतात. मुक्ताबाई म्हटली, मेलेला मनुष्य जिवंत करण्यात एवढं काय महत्व आहे म्हणे? एखादी सिद्धी असेल त्याच्यामध्ये. म्हटले, मुली तू असं बोलतेस, तुला कोणाला जिवंत करता येईल का? मुक्ताबाईंनी तिथे निळोबारायांनी लिहिलंय, मेलेला एक कुत्रा होता, त्याच्या अस्थी होत्या, त्या अस्थी हातात घेतल्या आणि अशा गरगर फिरवल्या सगळ्या पेरतावरून, फेकून दिल्याबरोबर ते कुत्रं जिवंत झालं, ओरडायला लागलं आणि जेवढे प्रेत होतं झोपलेले ते जिवंत झाले. आतापर्यंत लोक म्हणायचे चांगदेव महाराज की जय, आता काय म्हणायला लागले? मुक्ताबाई महाराज की जय. ज्ञानोबाराय म्हणले, आता आपल्याला इथं थांबायचं नाही, जय जयकार सुरू झाला, आपण पुढे जाऊया, आळंदीकडे जायचं आहे. आणि मग आळंदीकडे जात असताना रस्त्यामध्ये आळे नावाचं गाव आहे. त्या ठिकाणी आल्यानंतर तो रेडा जो आहे थोडासा क्षीण झालेला आहे. तेव्हा ज्ञानोबारायांना कळालं की आता ह्याचा अंतकाळ जवळ आलेला आहे. ज्ञानोबारायांनी त्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि रेड्याने आपले प्राण सोडले. त्या रेड्याला तिथेच ज्ञानोबारायांनी आणि सर्वांनी समाधी दिली. आजही ते स्थान जे आहे आळ्याला रेडेश्वर भगवान म्हणून प्रसिद्ध आहे. त्यानंतर रेड्याचा जो मालक होता वाकोबा कोळी, त्यालाही ज्ञानोबारायांनी पुढे समाधी दिली असं वर्णन आलं. चाकणला आले ज्ञानोबाराय. चाकणला त्या ठिकाणी सगळे आल्यानंतर महिपती नावाचे ग्रस्त होते. त्यांनी पाहुणचार वगैरे केला. ज्ञानोबारायांना सांगितलं, माझी मुलगी एक कराडला राहते, तिचा पती नास्तिक आहे, तुम्ही जर त्या भागात गेले तर थोडंसं तो नास्तिक असलेला पती त्याच्यावर काही तुमचा प्रभाव करता आला तर करा, माझी मुलगी तरी सुखी होईल. ज्ञानोबारायांनी सांगितलं, अवश्य मी ज्यावेळेस तीर्थयात्रेला जाईल तिकडे कराडला जाईल. त्यानंतर आंबेगावला आले. इथल्या आळंदीतल्या लोकांना सगळी ज्ञानोबारायांची कीर्ती माहीतच पडली होती, चमत्कार माहिती पडले होते. त्रास देणारे सगळे लोक होते, ते सुद्धा स्वागता करता गेले. मोठा स्वागत सोहळा त्या ठिकाणी झाला. मग त्या गावाचं नाव आंबेगाव होतं, ते सोळू पडलं असं वर्णन केलं. ज्ञानोबारायांना ही घेऊन सगळे आळंदीकर आता आळंदीमध्ये आले आणि जुन्या शिदोपंतांच्या वाड्यामध्ये ज्ञानोबाराय परत राहू लागले. ज्ञानेश्वर महाराज की जय. तिकडे चांगदेव महाराज जे होते, ज्या मंदिरामध्ये प्रेत उठवली, चांगदेव महाराज नेहमीप्रमाणे समाधीतून बाहेर आले आणि समाधीतून बाहेर आल्यानंतर चांगदेव महाराजांनी नेहमीप्रमाणे कोण आहे तिकडे असं म्हटले. दरवर्षी असं असायचं, चांगदेव महाराज बाहेर येणार म्हटलं की त्या ठिकाणी सगळे लोक पूजेचं साहित्य वगैरे सगळं घेऊन बसलेले असायचे आणि प्रेत जिवंत झाले की मग त्यांचा स्वागत सत्कार सगळा काही व्हायचा. पण आज मात्र तिथं त्या मंदिरात शुकशुकाट होता, कोणच नव्हतं. कोण आहे म्हटल्यावर कोणीच नव्हतं, कुत्रंसुद्धा नव्हतं. चांगदेव महाराज म्हटले, शिष्यांना बोलवलं, म्हटले काय रे, या गावातल्या लोकांना माझं महत्त्व वाटत नाही का? त्यांना बोलवा, माझं महत्त्व तुम्हाला वाटत नाही का? काय सवय लागली एखाद्या माणसाला एखाद्या गोष्टीची, मग ते मिळालं नाही की दुःख होतं. मान घेण्याची सवय लागली, दुःख होतं जर मान नाही मिळाला तर. म्हणून माणसाने कोणती सवय लावून घेऊ नये. चांगदेव महाराजांना त्या ठिकाणी खूप दुःख झालं. लोकांना विचारलं, का हो तुम्हाला माझं महत्त्व वाटत नाही का? म्हटले, आता तुमच्यापेक्षा मोठी आम्ही पाहिले. म्हणजे माझ्यापेक्षा जगात कोण मोठा आहे? ते म्हटले, लहान लहान मुलं आली होती. रेड्या मुखी वेद बोलविला गर्व द्विजाचा, रेड्या मुखी वेद बोलविला गर्व द्विजांचा हरविला. शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. साधकांचा मायबाप दर्शने हरिताप, सर्वभूती सुख रूप
त्या ठिकाणी कीर्ती ऐकली ज्ञानोबारायांची, दुसऱ्याची कीर्ती ऐकली, दुसऱ्याचा उत्कर्ष ऐकला. चांगदेव महाराजांना आनंद वाटायला पाहिजे होता, पण चांगदेव महाराजांना आनंद वाटला का दुःख झालं? दुसऱ्याची कीर्ती ऐकल्यानंतर, दुसऱ्याचा मोठेपणा ऐकल्यानंतर आनंद होण्याकरता माणसाचं मन काय लागतं? पण बहुतेक माणसांना दुसऱ्याचं उत्कर्ष ऐकल्यानंतर काय होतं? दुःख होतं. हे संकुचित मनाचं लक्षण आहे. माझ्या मागून आला आणि पुढं चालला. काय चांगदेव महाराजांच्या मध्ये कमी होतो? चांगदेव महाराजांना तुम्ही सामान्य समजू नका बरं का. सहज लोक बोलता 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 चांगदेव कोरा होता. चांगदेव महाराजांचं चरित्र निळोबारांनी लिहिले, आपण वाचल्यानंतर आपल्याला कळेल. चांगदेव महाराज इतके प्रयत्नशील होते. नारायण डोह नावाचं गाव त्यांचं नगरमध्ये. बालपणी इतके हुशार होते, विद्वान होते. गुरुकडे जायचे, मला हे शिकवा म्हणायचे. गुरु म्हणायचे आता माझ्याकडची सगळी विद्या संपली, तू दुसरा गुरु बघ. असे महाराष्ट्रातले सगळे गुरु संपवले आणि सगळ्या विद्या संपवल्या. 4 वेद, 14 विद्या, 64 कला. म्हटले आता कोणती विद्या शिल्लक राहिली? माणसाने विद्या घेण्याकरता, विद्यार्थी कसा असला पाहिजे? विद्या घेण्याकरता तत्पर असला पाहिजे. माणसाने अल्पसंतुष्ट असणार, जेवढं शिकता येईल तेवढं माणसाने शिकलं पाहिजे विद्यार्थी अवस्थेमध्ये. म्हटले फक्त आता योग विद्या राहिली, पण आता योग विद्या देणारे योगी काही राहिले नाही. काशीला आम्ही ऐकले कोणी योगी आहे, चांगदेव महाराज काशीला निघाले. बरोबर सगळी संत मंडळी, सगळ्यांचं जेवण खावण सिद्धीच्याद्वारे त्या ठिकाणी पूर्ण करायची. काशीला गेल्यानंतर लोकांना विचारलं इथं कुठे योगी वगैरे राहतात का? ते म्हणले आम्हाला काय माहिती नाही बाबा, आम्ही देवपूजा वगैरे करतो, पण असं आम्ही ऐकलं इथे एक शेजारी एक विवर आहे, त्या विवरात खाली योगी आहे, पण तिकडं कोणी जात नाही, कारण त्या विवरामध्ये सर्प, विंचू, वाघ सगळं काही आहे. ते विवर ओलांडून कोणी जातच नाही. चांगदेव महाराज म्हटले मी जाणार. प्रयत्न, कारण या सगळ्या विद्या अवगत होत्या. स्तंभन, मोहन, वशीकरण, उच्चाटन, सगळ्या विद्येच्याद्वारे त्या विवरात घुसले. बाकीच्यांना सांगितलं थोडे दिवस माझी वाट बघा, नाही आलो तर जा तुम्ही, आत कोणी येऊ नका माझ्याबरोबर. ते म्हणे आम्ही कशाला आतमध्ये येतोय? वाघन, शिवण, विंचून, सापन सगळ्यांना स्तंभित केलं. आतमध्ये गेल्यानंतर समोर एक योगी बसलेला होता. त्याने म्हटला तू बाळा तू आलासच कसा? म्हटले आपल्या कृपेने आलो. लगेच हात ठेवला मस्तकावरती. सगळ्या विद्या शिकवल्या. योग विद्येत चांगदेव प्रवीण झाले. अष्टमहासिद्धी प्राप्त झाल्या. परंतु ही सगळी विद्या आलेली आहे, परंतु अजून ज्ञान नाही झालेलं. योगशास्त्र जे आहे, हठयोग जे आहे, हे शास्त्र आपल्याला उपयोगी आहे चित्त स्थिर करण्याकरता, परंतु ते शास्त्र अपूर्ण शास्त्र आहे. कारण मी आत्मा हे कळालंय, आत्मा असंग निर्विकार हे कळालंय, मी द्रष्टा आहे हे कळालंय, पण आत्मा ब्रह्मरूपाने कळाला नाही. योगसूत्रामध्ये किंवा योगशास्त्रामध्ये काय कमी आहे हीच उणीव आहे. योगसूत्र आपण द्रष्टा आहोत हे सांगतं, पण द्रष्टा ब्रह्मरूप आहे हे नाही सांगत. योगशास्त्रामध्ये 3 तत्व मानलेली आहेत. सांख्यांचेच मोठे भाऊ योग आहेत. प्रकृती पुरुष आणि प्रकृतीला सत्य मानतात. मग चांगदेव महाराजांनी ही सिद्धी प्राप्त करून घेतली, पण निळोबाराय असं लिहितात, परिते सविकल्प समाधी काष्टा म्हणती तिशी नावडे संताशी मूर्छा म्हणवोनी. एक उदाहरण मी वाचलं होतं. एका माणसाचा कोट खूप दिवसाचा झाला होता, मळालेला होता. त्या कोटाचा खूप घाण वास यायचा. घरात गेलं, पण आता बाहेर गेलं की कोट घालून जावं लागायचं. तो बाहेर गेला का कोट घालून जायचा, आणि घरात गेलं की कोट खुंटीला काढून ठेवायचा. कोट खुंटीला काढून ठेवून बसला, म्हणायचं आता बरं वाटतंय, जरा वास बीस काही येत नाही. पण घराच्या बाहेर निघाला का परत कोट घातला, परत वास चालूच. तसं समाधी लावणं म्हणजे तात्पुरता कोट काढून ठेवणे. पण कोट तसाच आहे ना अजून, अज्ञान तसंच आहेत, वासना तशाच आहेत. तेवढ्या पुरतं आत्म्याहून मी वेगळा आहे असं मानणं आहे. पण
चांगदेव महाराज श्रेष्ठ होते बरं का. हे सगळं चांगदेव महाराजांनी केल्यानंतर या मनुष्याने हे सगळं सांगितलं. लहान लहान मुलं आली होती, त्यांनी रेडा बोलवला, त्यांनी पितर जेवू घातले. चांगदेव महाराज म्हटले खरं का खोटं आहे, असला उलगाच मोठेपणा माझ्या पुढे कोणी सांगू नका. गणित लावून बघितलं, ज्योतिषशास्त्र येत होतं, गणित बरोबर निघालं. माणसांना पाठवलं, म्हटले जाऊन बघून या पैठणमध्ये असं घडलंय का. हो घडलंय म्हटले. मग चांगदेव महाराजांना वाटलं मी इतके दिवस त्या ठिकाणी विद्या संपादन केल्या पण अजून रेडा नाही बोलवता. म्हणून अशी विद्या संपादन करावी की जी आपल्याला पूर्ण बनवेल. काय केलं पाहिजे म्हटले, आता मी जातो त्यांच्याकडे आणि दर्शन घेऊन येतो, त्यांच्याकडून ही विद्या मी शिकून येतो. शिष्य म्हणायला लागले महाराज 12 वर्षाचा मुलगा आणि तुम्ही 1400 वर्षाचे. महिपती महाराजांनी लिहिले की चांगदेव महाराजांच्याकडे सगळ्या सिद्धी होत्या, त्यामुळे रोज पुरणपोळीचं जेवण, रोज आंबेरस. शिष्यांना वाटलं आता जर हे तिकडे गेले तर आपलं ते सगळं बंद. हे शिष्य गुरुला बिघडवल्याशिवाय राहत कसं पटलं. काय करायचं म्हटले, अहो तुम्ही फक्त एक पत्र द्या त्यांना, ते तुमच्याकडे पळत येतील. पत्र लिहायला घेतलं, कागद आणला. चिरंजीव म्हणे तरी विश्वात्मक, तीर्थरूप तरी बाळ दशा अंगी. काय लिहायचं काय, चिरंजीव म्हणे तरी विश्वात्मक. रेडा बोलवलाय, रेड्याच्या अंगावर जो ओळ उठतो तो यांच्या अंगावर उठतोय. काय चिरंजीव कसं काय लिहायचं त्यांना, विश्वात्मक आहेत ते. मग तीर्थरूप लिहितो म्हणे. ते शिष्य म्हणायला महाराज तुम्ही त्यांना तीर्थरूप लिहिले, आमचं कसं व्हायचं म्हणे, ते लहान मुलगा आहे तो. त्या ठिकाणी काय करावं सुचेना. निळोबारायांनी वर्णन केलंय की दिधली टाकोनी लेखनी पत्रिका. कोरं जे पत्र आहे त्या ठिकाणी पाठवलं, लेखनी पत्रिका. मग दिधली टाकोनी पत्रिका लेखनी, चिंती चिंतवनी पैठी झाली. शिष्य म्हणायला लागले तुम्ही कोरच पाठवा. तुम्ही कोरं पत्र पाठवणं हाच त्यांचा सन्मान आहे. एका शिष्याला सांगितलं ठीक आहे कोरं घेऊन जा. 2 शिष्य निघाले. महिपती महाराज म्हणतात चांगदेव महाराजांनी सिद्धीच्या द्वारे अर्ध्या तासात सगळे आळंदीला पाठवले. शिष्य अभिमानी झाले, आले आळंदीमध्ये. निवृत्ती ज्ञानदेव वसतात ती कोठे. हो निवृत्ती कुठे आहेत, ज्ञानदेव कुठे राहतात. लहान लहान मुलं खेळत होती आळंदीमध्ये. ते लहान लहान मुलं म्हणायला लागले कुठून आले हो तुम्ही, तुम्हाला काय अक्कल बिक्कल आहे का. कोठील ते तुम्ही नेना विनितता, तुम्ही उद्धट बोलता महामूर्ख. ज्ञानेश्वर कुठे आहे, निवृत्ती कुठे आहे. एकेरी नावाने तुम्ही उच्चार करता ज्ञानेश्वर महाराजांचा. आजही काही काही मोठे मोठे लोक पण ज्ञानेश्वरांनी असं म्हटलं, ज्ञानेश्वरांनी तसं म्हटलं. एकेरी भाषा. जोग महाराजांच्या पुढे एक कीर्तन करा असा म्हटला. ज्ञानेश्वरांनी असं लिहिले, ज्ञानेश्वरांनी तसं लिहिले. आणि नंतर जोग महाराजाचं दर्शन आला. जोग महाराज त्याचा कानच धरला. काय रे ज्ञानेश्वर म्हणतो, तुला लाज वाटते का म्हणे. ज्ञानेश्वर महाराज म्हणावं, तुकाराम महाराज म्हणावं. त्या ठिकाणी कुठं राहतात होते असं म्हटल्यानंतर वाडा दाखवला. आपले सिद्धोपंत कुलकर्णी यांचा वाडा आहे. तिथे इथे मंडळी बसलेली होती. ही सगळी मंडळी, ते 2 शिष्य आले. आल्याबरोबर ज्ञानेश्वर महाराजांनी पाहिलं आणि आल्याबरोबर सांगितलं तुम्ही चांगदेवाकडून आले, कोरपत्र आणलंय. ते म्हटले यांना तर आपण अजून सांगितलं नाही, कसं ओळखलं. आपल्या गुरुपेक्षा नक्कीच श्रेष्ठ दिसतात बरं काय. त्या ठिकाणी निवृत्तीनाथ महाराजांच्या हातात पहिल्यांदा पत्र ज्ञानोबारायांनी दिलं. निवृत्तीनाथ महाराजांनी सगळं मागं पुढं पाहिलं, ज्ञानोबारायांच्या हातात दिलं.